नमस्कार मित्रांनो, माझं नाव विश्वनाथ भाऊराव फाळगावकर आहे. मी आत्ता तुम्हाला ट्रान्सजेंडर पोर्टलवर उपलब्ध असलेली ट्रान्सजेंडरची व्याख्या सांगणार आहे. तर आत्ता मी सध्या वेबसाईटवरती आहे, नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन्स. हे वेबसाईट आहे डिपार्टमेंट ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट या केंद्र सरकारच्या डिपार्टमेंटमधून मॅनेज केलेली. तर आता इथे काही त्यांनी प्रश्नोत्तर दिले आहेत. त्या प्रश्नोत्तराच्या खाली आपल्याला एक व्याख्या दिलेली आहे. ती व्याख्या आपण बघू की ट्रान्सजेंडर पर्सन म्हणजे नक्की काय. आता ही व्याख्या आहे बघा. ट्रान्सजेंडर पर्सन मीन्स अ पर्सन हुज जेंडर डज नॉट मॅच विथ द जेंडर असाइन टू दॅट पर्सन ॲट बर्थ. म्हणजे जी लोक अशी लोक आहेत की ज्यांचं म्हणजे आता जन्मानंतर जे जेंडर आहे आणि आत्ताचं जेंडर ते दोन्ही मॅच करत नाही. म्हणजे तुमचं शरीर आणि विचार ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत आत्ताच्या परिस्थितीला. अशा लोकांना ट्रान्सजेंडर म्हटलं जातं. आणि याच्यामध्ये इन्क्लूड्स ट्रान्समॅन, ट्रान्सवुमेन, whether or not such a person has undergone sex reassignment surgery or hormone therapy or laser therapy or such other therapy. अशी लोक जे की त्यांनी थेरपी घेतली आहे किंवा नाही, त्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे किंवा नाही, काही फरक नाही पडत, अशी लोकंसुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड असतात. ट्रान्स पर्सन, ट्रान्समेन, ट्रान्सवुमन, पर्सन विथ इंटरसेक्स व्हेरिएशन्स. म्हणजे याच्यामध्ये भरपूर असतात इंटरसेक्सचे प्रकार असतात. काही लोकांमध्ये हे इंटरसेक्स रिलेटेड कॅरेक्टर दिसतात, तर अशी लोकंसुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड असतात. जेंडर क्वेअर म्हणजे जे काही लेस्बियन आहेत, गे आहेत, बायसेक्शुअल आहेत, अशी सगळी लोकंसुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड होतात. अँड पर्सन हॅव्हिंग सच अ सोशिओ कल्चरल आयडेंटिटीज ॲज किन्नर, हिजरा, आरावनी अँड जोगता. तर ही सगळी लोकंसुद्धा याच्यामध्ये येतात. तर तुम्हाला काळजी करायचं काम नाही. जर तुम्ही याच्यापैकी कुठेही जर आढळत असाल, तुम्हाला जर या दिलेल्या व्याख्येमध्ये तुम्ही बसत असाल, तर 100% तुम्ही नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन याच्यावरती जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. ही व्याख्या आहे. तुम्ही ही व्याख्या परत एकदा वाचून समजून घेऊन तुम्ही अप्लाय करू शकता. थँक्यू, धन्यवाद.